आपला चोर दरवाजा. ह्या दरवाजाने आपण आतमध्ये आलो. आता ह्या वाटेन आपण किल्ल्याच्या मुख्य द्वाराजवळ जाऊ. हे खाली आहेत ना जाम सतवऱ्या, जवळजवळ हा जो चिन्याचा पॅच होता ना तिथून वरती आहे, पण ते जाम सतवल्या मला. तर फायनली 2.5 तासाच्या प्रयत्नानंतर आपण येऊन पोचलोय राजगडावर. तर राजगडाच्या चोर वाटेने आपण आलोय, चोर दरवाजा. आणि आपल्याला यायचं होतं पाली दरवाजा. पाली दरवाजा मे बी त्या साईडला असावा, तिकडे कुठेतरी. तर आपण एक एक जागा एक्सप्लोर करू. जिथे आहे ना तिथून समोर जर पाहाल कम्प्लीट याच्या वरती, चोर दरवाजाच्या वरती, तर आपल्याला दिसतो सिंहगड. ते 2 टावर दिसत आहेत का तुम्हाला? दिसत आहेत का माहीत नाही, पण मला माझ्या डोळ्याने दिसत आहेत. तर तो आहे तो सिंहगड. सेकंड हा जो आपल्याला समोर दिसतोय तो आपला नेक्स्ट डेस्टिनेशन आहे आजचा, तो आहे तोरणा. आणि तो तिथे वरती पाली किल्ला राजगडाचा, आणि इथून रस्ता आहे. तर इथली पहिली सूचना आपण वाचू जाताना, पण त्या अगोदर इथे एक सूचना लिहिली आहे, पर्यटकांना रायगड किल्ला सकाळी 8:30 ते 5 पर्यंत खुला राहील, मुक्काम बंद. हे महाराज उगाचून भडकतात. तर हे एक तलाव आहे आणि पाणी साचलेलं आहे, पिण्यायोग्य तर नाहीच आहे. तरी इथे लिहिलं आहे पिण्याचं पाणी पाण्यात पाय टाकून असं नाही. मे बी पावसाळ्यात होत असेल. तिथे वरती जाऊया. तर तलावाकडे जायसाठी आहे ना ह्या साईडने एक दरवाजा आहे, आणि तो तिकडे समोर त्या साईडने एक दरवाजा आहे. तो तलावात उतरण्यासाठी आहे, आणि तलावात उतरून पोहू नये अशी सूचना पण दिली. तर भरपूर चाललोय, आता थोडी विश्रांती घेऊया. इथे एक रूम टाईप स्ट्रक्चर आहे, जुन्या काळातलं तर वाटत नाही. सिमेंटचं बांधकाम केलेलं आहे. तर जरा इथे आराम करतो दोघं जण, थोडंफार खाऊया आणि मग फिरू आणि मग निघू. हा भूषण, थोडं खाऊया, एक राऊंड मारूया, म्हणजे होईल तेवढं बघता येईल तेवढं बघूया, आणि ठरवलेल्या टायमिंगला 12, 12:30, 1 निघूया. काही 12, 12:30, 1 असं जर निघालो आपण तर ॲप्रोक्सिमेटली 5 वाजेपर्यंत किंवा 6 वाजेपर्यंत आपण पोचून जाऊ. बघू, ट्राय करू. इथे आहे समाधी, तिथे महादेवाचं मंदिर दिसतंय, आणि ते पद्मावती देवीचं मंदिर. तर एक एक करूया आपण. तर ही आहे महाराणी सईबाई यांची समाधी, शंभूराजांची आई. आणि इथे आहे पद्मावती देवी मंदिर, आणि हे शंभू शंकराचं मंदिर. सध्या आहोत आपण पद्मावती मंदिराच्या आतमध्ये. त्याचं स्ट्रक्चर बघाल तर हे लाकूड आहे, सेम आपल्या कोकणात जसं असतात ना देवळं लाकडाची, सेम तसं अजून आहे जुनं. आणि त्याच्यावरती माहिती दिलेली आहे. इथे येसुबाईंची दिलेली आहे, इथे संभाजी महाराजांची आहे, इथे महाराजांची आहे. नंतर या साईडला शहाजीराजे, जिजामाता, नंतर राजाराम महाराज. आणि तेही काही सूचना लिहिल्या आहेत.
आणि आता त्याच्यावरती मे बी पहिले कौलाच असावं, आता पत्र्याचे शेड टाकले. विसरलो, इथे महाराणी ताराराणी त्यांची माहिती आहे. तर पद्मावती मंदिराच्या बाजूला आहे ना विहिरी आहेत, एक इथे एक तिथे. पिण्याचे पाणी ते लिहिलं, पाहूया आपण. पाणी स्वच्छ तर दिसतंय, पण खाली उतरायला जागा नाही. हो, खाली उतरायला जागा नाही. त्यावर विहीर बघू. इथे तर एकदम स्वच्छ पाणी आहे, एकदम म्हणजे एकदम. काढणार कसं भूषण? एक नंबर पाणी आहे यार. तर तिकडे पाठीमागे पद्मावती देवीचं मंदिर आहे, इकडे सईबाईंची समाधी आहे, आणि पाठीमागे आहे महादेवाचं मंदिर श्री क्षेत्र रामेश्वर यांचं. तर काल झालेली आहे आपली महाशिवरात्र, तर आपल्याला आजही दर्शन भेटते शंभूचं. खूप लकी आहोत. चला जाऊया आतमध्ये. तो संपूर्ण दगडाचा नंदी आपला समोर शंभू महादेव. म्हणजे देवाच्या ठिकाणी तुम्ही चिकन मट्टी कसं खाता? हा बरोबर, म्हणून ते बंदी आणली. आणि लोक पण ऐकत नाही ना, वापरत नाही. मग वापर बरोबर नाही, तर कचरा तर एक मोठी गोष्ट आहे. कचरा पुढे पण टाकायचा काय, पण त्यामुळे ते बघू आता पुढं कसं काय काय होईल तेव्हा. चालेल, आपलं दिवाळीच्या टायमाला यायचं, नाही तर हो हो चालेल, येतो. तर आपण गडावर आलोय. तर बाबांनी आम्हाला थोडक्यात माहिती सांगितली की का बंद करण्यात आलंय. की रात्रीची इथे लोक राहायची, पण का बंद करण्यात आलंय, तर लोक येतात, कशी राहतात, कुठेही काही करतात, कचरा करतात, कचरा वेळ टाकत नाही. देवाच्या ठिकाणी जर तुम्ही जेवण बनवताय तर कसं जेवण बनवाल? चिकन मटन मच्छी करत असाल तर कसं चालेल? त्यामुळे सगळ्यांनाच बंदी. म्हणजे जे आमच्यासारखे वाटाडे येतात, रस्ते फिरू येतात, त्यांचे वांदे, सोबत तुमची वांदे. जाऊ दे, लोक सुधारतील तेव्हा सुधारतील. तर राजगडला यायचा प्लॅन आहे. तर राजगडला येण्यासाठी 3-4 वाटा आहेत, त्यातल्या 2 वाटा आम्हाला माहीत पडल्यात. पहिली वाट आहे आपला कुठला पाली दरवाजा, मीन्स पाली गावातून येणार. आणि दुसरा एक गुंजवणे ना, गुंजवणेवरून चोर दरवाजा. या 2 वाट्या आहेत. पण या 2 वाट्याला पण यायसाठी भरपूर कितपत करावी लागते. तर पुण्यावरून आपल्याला 5 वाजताची डायरेक्ट गुंजवणे म्हणून बस भेटते, आणि त्या बसने 5 वाजता जर आपण निघालो तर 7:30च्या आसपास आपण पोचतो इथे. 7:30 समथिंग किती टाईम लागतो, तर 7:30चा अंदाज धरून तुम्ही वर ट्रेक करू शकता. सेकंड, जर तुम्ही मुंबई साईडने येत असाल तर कळंबोलीवरून तुम्हाला लक्झरी मिळते, पण त्यांना स्ट्रिक्टली सांगायचं की आम्हाला नसलापूर फाट्याला उतरायचं आहे. नाही ते आम्हाला घेऊन गेलेले काहीतरी कापूर होलला घेऊन गेलेले. तर तिथे आम्ही 3 वाजता पोचलोय. 3 वाजल्यापासून ते जवळजवळ 4:30 वाजेपर्यंत आम्हाला 1.5 तास तरी लागला आम्हाला तो कव्हर करायला एरिया. सकाळी गाड्यांना थांबवत नव्हते, कोण हात दाखवत होतो, कोणी थांबवत नव्हतं. तर कसे तरी आम्ही आलो इथपर्यंत. आणि सेकंड आहे का विसरलो परत नाव. हा दरवाजा कुठला? चोर दरवाजा नाही हा दुसरा पाली. तर पाली मार्गाला यायला सेम रूट आहे, फक्त एक रस्ता जातो
पाली साईडला आणि एक रस्ता येतो गुंजवणे साईडला. तर पालीला एसटी जात नाही, तर त्यासाठी तुम्हाला गुंजवणे मार्ग करून किंवा आयदर नसापूर फाट्यावरून मार्गशीर्ष काय, तर नसापूर फाट्यावरून आपल्याला मार्गसनेला यावं लागेल. तेही काही करून म्हणजे कसंही काय भेटेल ते गाडी करून तिथून पुढे मार्गसनेवरून परत पालीला येण्यासाठी काही व्हेकल नाही आहे. ते सुद्धा मग तुम्हाला प्रायव्हेट रिक्षा करावी लागेल किंवा मग तुमची स्वतःची गाडी असावी लागेल. बेस्ट ऑप्शन आहे स्वतःची गाडी घेऊन या आणि पब्लिक. आणि बहुतेक करून यूट्यूबवर मी सर्च केलं की गाड्या काय नाही आहेत, गप्पपणे प्रायव्हेट व्हेकल करून येणं हाच एक पर्याय आहे. नाही तर दुसरं जे सांगितलं आहे ते स्वारगेटवरून, नाही तर सर्च करा तुम्ही, तुम्हाला वाटते तर. काय मी केलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर आपण आता आहे ना टाईम वेस्ट नाही करता बालेकिल्ला बघू आणि मग तोरणाच्याकडे कोच करू. कारण की जर आपण जास्त वेळ थांबलो ना तर तोरणा नाही गाठता येणार. त्यामुळे राजगड आपण एवढंच करूया. तर जवळजवळ आपल्याला अजून 1 तास चढण करायची आहे. त्याच्यानंतर आपण पाली किल्ल्यावर पोचू. ते नेड राहील आपलं ते नेक्स्ट टाइम. तर हा इथे अंबरखाना, म्हणजे अर्थातच दारू गोलास ठेवण्याचा ठिकाण, आणि तो तिथे बालेकिल्ला. हे इथे काय माहिती नाही आहे. जुनी वास्तू दिसते ती तिथे एक जुनी वास्तू दिसते. इथून एक रस्ता जातो, तो खाली कुठे जातो ते पाहूया. खाली काय विहीर आहे की टाका आहे? खाली टाके दिसत आहे. एक भलं मोठं तलाव आहे. हो, एक तलावच आहे. संजीवनी माशी तिकडून असेल, तिकडून बघ. हां, तिकडे यावं लागेल आपल्याला करायची. संजीवनी माशी तिथे, तिकडे आपल्याला जावं लागेल. तर रस्ता मे बी वरून आहे. चल वरती. असं तरी बांधकाम चालू आहे, आपण तिथूनच जाऊया सरळ. तर मे बी हा वाला पाली तळाचा रूट आहे. तो पालीचा बेस विलेज. तिथून पालीसाठी लोक येतात, म्हणजे पाली दरवाजा थ्रू येण्यासाठी तिथून वरती येतात आणि इथून गडावर. तर आम्ही ट्राय करतोय संजीवनी माशीला जायला. भूषण नको जाऊ, तिथून रस्ता नाही, तो येण्यासाठी रस्ता आहे. ती तिथे आहे दुहेरी तटबंदी असलेली पद्मावती माची, त्याच्यानंतर नेडे आणि हा इथे बालेकिल्ला, आणि इथून रस्ता जातो संजीवनी माची. तर आम्ही बालेकिल्ल्याचा प्लॅन ड्रॉप करतोय आणि थेट निघतोय तोरणागडाकडे. आणि तोरणागड पण भरपूर मोठा आहे, त्यामुळे फिरताना टाईम जाईल आम्हाला. आता इथून जातोय संजीवनी माचीकडे आणि तिथून मग पुढे तोरणा. तर संजीवनीकडे जाताना पण अर्धा तासाचा पल्ला आहे. काय व्ह्यू दिसतो या दरवाज्यातून. आपण बाहेर येतो आणि पाहतो तर काय समोर खोल दरी. तर आपल्याला त्या पद्मावती माचीकडे जायचं आहे. आणि हा आहे पाली दरवाजा. इथे भूषण थांबलाय. इथून पूर्ण सावली आहे, टेन्शन नाही. इथून जाऊया पटापटापट, भेटूया हेच पद्मावती माचीवर. मधमाशांचे पोळे बघा किती आहेत. 1 2 3, तो इथे 4, तो इथे 5 6 तरी आहेत. अजून असतील आतमध्ये.
इथून लवकर निघालेलं बरं. तर संजीवनी माझ्यासाठी हा रस्ता राहिला. तर ही आहे सदर. आपण जाऊया संजीवनी माचीकडे. तर ती तिकडे आहे संजीवनी माची. आपल्याला तिकडे जायचं आहे. आपल्याला दरवाजा दिसतोय ना, खाली उतरून तोरणाकडे. मध्ये भरपूर मोठा चेंज. आम्ही तोरणावर नाही जात. दमलो, अक्षरशः दमलो. बघू इथून पहिला आता पूर्ण करणार, राजगड पूर्ण फिरणार आणि मग ठरवू काय करायचं. कारण एवढा वजन घेऊन आलो आहे, ऑब्विसली नाईट मारणार. मम्मी बघेल, बडबडेल नंतर, मम्मी आलो फिरायला. भूषण चालते त्याच्यावर समजा की वाट कशी आहे. आणि आपण जरा संजीवनी माचीवर. ते इथे आपल्याला दिसते जांग्या. जांग्या म्हणजे आता खूप मार आहेत. त्या खूप मारा नाही, जांग्याच आहेत. मी बोलतो तोंडे पुढे. जांग्या ठिकठिकाणी आहेत. कारण की आपण गडाच्या तटबंदीवर आहोत, त्यामुळे जांग्याचं काय आहे. हा एवढा क्रॉस आहे, यातून कशा मारत असतील. पण इथून बघा, तो चोर व दरवाजा आहे ना, तो दिसतोय स्पष्ट. म्हणजे इकडून जर कोण येत असेल तर इथून डायरेक्ट मारा करता येईल, या पद्धतीत आहे. चला जाऊया तिकडे पण. तर आपण त्या जांगीतून बघितलं की इथे चोर दरवाजा आहे. त्या तटबंदी खाली एक चोर दरवाजा आहे. चला जाऊया पुढे. भूषणला आधीच पाठवलंय, आता आपण जाऊया. भूषण बोलतो मस्त सीन दिसतोय, चला बघू. भूषण कसा आहे सीन? काय बोलतो, हा याला एक नंबर. तटबंदी बघ, तटबंदी आणि हा काय व्ह्यू आहे. आणि तो तोरणा. तर इथून पडलो ना आपण खाली तर 3-3-6 डायरेक्ट तोरणा. तर मस्तपैकी या वाईफचा आनंद घेऊया, थोड्या वेळ पाणी पिऊया आणि मग पुढे संजीवनी माचीकडे कूच करूया. तसं जायचं होतं तिकडे तोरणावर, पण अनफॉर्च्युनेटली माझी हालत झाली बेकार. आपण जात नाही आहोत. ओके, ह्याच्यात ताकद आहे पण माझ्यात ताकद नाही राहिली. नेक्स्ट टाइम. तर हे इथे एक पाण्याचं टाक आहे आणि स्वच्छ दिसतंय, मासे पण दिसतात. हे दुसरं टाका आहे, तिसरं टाका आणि चौथा टाका. तर ह्याच्यात आहे ना, तो लोखंडाचा चॅनल तो आहे, रस्ट लागलाय पूर्ण. रस्ट लगे शिंपले आहेत आणि मासे दिसते छोटे छोटे. ओके, ही एक टाका आहे सोबत. हा इथे एंड आहे इथे, पण आपलं पुढे जायचं आहे. इथून एक दरवाजा आहे, त्या दरवाज्यातून आपण पुढे जाऊया. इकडे आहे ना, लाकडी दरवाजा अडकवून ठेवण्यासाठी जो लॉक असायचा ना, तो शाबूत आहे. या साईडचा तुटलाय, या साईडचा पूर्ण शाबूत आहे. आता इथून आपल्याला खाली उतरायचं आहे, ते संजीवनी माचीकडे. पण त्या अगोदर आपण एक इथून दरवाजा जातो तो पाहूया. तर आपण ह्या रस्त्याने आलो आणि ह्या रस्त्याने ती तिकडे संजीवनी माची. आणि इथूनच
एक रस्ता जातो तोरणागडाकडे. ह्या दरवाजाने आपण तोरणेकडे जाऊ शकतो, तोरणागडाकडे. आणि हा मजबूत दरवाजा आहे. तसंच ना? हां ओके. इथून रस्ता नाही ना, त्याच्यामुळे तो इथून गेला असणार असा खाली. तर तिथे युटर्न आहे, तिथून तो तिथं खाली जातोय आणि खाली जाऊन पूर्ण माचीला वळसा घालून तोरणेकडे जात असेल, तोरणा किल्ल्याकडे. पण ते पाहू शकतो आपण. मध्ये गॅप बघा कसला मोठा आहे, बापरे. अरे इथं रस्ता आहे हा, इथून आहे ना, नीट बघितला तर रस्ता दिसेल. रस्ता आहे प्रॉपर. इथून परत खाली उतरतो. मे बी माचीपर्यंत रस्ता आहे. बघूया चला पुढे. इथून बघा स्पष्ट दिसतोय. जसं आपण खाली उतरतोय ना, त्या पद्धतीने तोही खाली उतरतो रस्ता. जसं आपण इथून खाली उतरू तसा तो रस्ता खाली उतरलाय. तर आपण पाहिलं की चिलखती बुरुज आणि याच्यामध्ये जी गॅप आहे तिथून एक वाट जाते. तर ती वाट इथून वरती येण्यासाठी पण आहे. इथून वरती येऊ शकतो, तिथून येते. आणि छोटीशी मध्ये गॅप आहे, जिने पुन्हा आपण जाऊ शकतो पुढे. तर आपण इथून आलो आणि इथून या रस्त्याला आलो. तर इथे एक गुफा दिसते. मे बी ती चिलखती बुरुज आणि मुख्य बुरुज यांच्या मध्ये जी जागा आहे ना, तिथून यायचा करण्यासाठी असावं. भूषण पोचला वरती संजीवनी माचीवर आणि माझी वाट बघतोय. चला जाऊया पाय. आणि ते संजीवनी माची, ती गुफा बघू बाई पहिले. तू बघ तिकडे, मी आलो. ओके. तर ही गुफा जाते चिलखती बुरुज त्याच्या खाली, सॉरी संजीवनी माचीचा बुरुज आहे ना त्याच्या खाली. बघूया पुढे जाऊ. संजीवनी माचीचा बुरुज आहे. तर इथून आपण खाली बघूया काय दिसतंय. ओके ओके. तर इथून ती लोक खाली उतरतायत
म्हणजे ती लोक चालली असतील. नाही, तोरणाचा रस्ता तर इकडे आहे. हे लोक नाही माहिती कुठे चाललेत. तर ही लोक इथून उतरून कुठे चालले ते नाही माहिती आपल्याला. मे बी ते ह्या मार्गे आले असावे, त्यामुळे त्यांना रस्ता माहिती आहे. आपण ह्या मार्गे पुन्हा गडावर जाऊ. मस्त हवा लागते आणि पूर्णपणे एक्झॉस्ट झालं आहे. मी पण आणि भूषण पण. तर थोडा आराम करतो 5 मिनटं, पुन्हा वर जाऊया. पुन्हा 5 मिनटं आराम करू, मग पाली किल्ल्यावर चढू. बघू, वाजलेत 1:40. म्हणजे आपल्याला जवळजवळ अजून आपल्या हातात 1 तास तरी आहे. 1 तास करू आपण खाली उतरायला सुरुवात करू. तर आता आपण राजगड केलाय आणि आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतोय. आता इथून काय भेटते बघू आणि त्यानुसार जाऊ पुढे. तर आपला तोरणा गडावर जाण्याचा प्लॅन आम्ही स्किप करतो या टायमिंगला, कारण की माझी तब्येत नाही आता बरोबर आहे. त्यामुळे आम्ही रिटर्न घरी निघालो आहे आणि गावातून कसे तरी आलो आहे. आता हा मेन सकाळी जिथे तो मार्गासनी तिथे झालो आहे. आता इथून NMT इकडची पुण्याची NMT म्हणजे PMNMT ती भेटेल किंवा मग ST भेटेल. त्याने आम्ही पुणे मेन सिटीत जाऊ. तिथून मग काय भेटते ते बघून नसते घरी जाऊ. तर रात्रीचे समथिंग अशाला 11:24 होत आहेत आणि आम्ही स्वारगेट बस स्टँडवर आहोत. तर इथे एक मुलगा आहे ना आमचे पोर्ट्रेट काढतोय, दाखवतो मी. तर तो मुलगा आहे जो पोर्ट्रेट काढतोय. आता ते काकांचा पोर्ट्रेट काढतोय. काका झोपले डाराडोळ.